एका रेल्वे स्टेशनवरती एक गरीब मुलगी कचरा उचलायची आणि आलेल्या कचऱ्यातून जे काही पैसे मिळतील ते शिक्षणासाठी वापरायची. कधी कधी ती मुलगी पैसे नसल्यामुळे जेवणही करत नव्हती. एके दिवशी ती खूपच अशक्त झाली, त्यामुळे ती आजारी पडली. त्या स्टेशनवरती एक म्हातारी बाई चहा विकत होती. त्या म्हातारी बाईने पाहिले की मुलीला जेवण नसल्यामुळे खूप अशक्तपणा आलेला आहे आणि ती आजारी पडलेली आहे. ती म्हातारी बाई त्या लहान मुलीला म्हणाली, तू रोज सकाळी माझ्या चहाच्या टपरीवरती येत जा आणि पोट भरून दूध आणि चहा बिस्किट खा. तुला उपाशी झोपण्याची काही गरज नाही. त्यानंतर ती लहान मुलगी रोज स्टेशनवरती कचरा गोळा करायची आणि सकाळी जाऊन पोटभर दूध आणि चहा बिस्किट खाऊन यायची. काही वर्षानंतर ती लहान मुलगी त्या स्टेशनवरती दिसायची बंद झाली. आता जवळपास 20 वर्षे होऊन गेली होती. एके दिवशी त्या म्हाताऱ्या बाईचा मुलगा खूप आजारी पडला, त्यामुळे त्याला मोठ्या दवाखान्यामध्ये ऍडमिट करावे लागले. त्यानंतर डॉक्टरांनी त्या मुलाचे ऑपरेशन केले आणि मुलाला वाचवले. त्या म्हातारीला बिल भरण्यासाठी सांगितले. म्हातारीने बिल बघून डोक्याला हात लावला. जवळपास 10 लाख रुपये भरण्यासाठी सांगितले होते. ती म्हातारी बाई एका कोपऱ्यामध्ये रडत बसली होती. ते पाहून एक डॉक्टर त्या म्हाताऱ्या बाईकडे गेली. त्या म्हाताऱ्या बाईने त्या डॉक्टर बाईला सर्व काही हकीकत सांगितली. त्यानंतर ती डॉक्टर त्या म्हाताऱ्या बाईला म्हणाली, तुम्हाला 1 रुपये बिल भरण्याची गरज नाही, कारण